पक्षनेते अंबादास दानवे आले होते बुलढाण्यात, मोर्चा काढला. तुम्ही भाषण ऐकलं त्यांचं, कसं पाहता तुम्ही त्यांच्या भाषणात? अरविंद सावंत आले, अंबादास दानवे आले, आक्रोश मोर्चा काढला. खरं तर आक्रोश मोर्चामध्ये पोटतिडकीने लोकांनी सभा घ्यायला पाहिजे होता, पण 400 रुपये रोज आणि 500 रुपये रोजाने 100% माणसं या ठिकाणी आली. तुम्ही सगळ्यांचे व्हिडिओ घ्या, एकही माणूस स्वतःहून आलेला नाही. ही या अंबादास दानवेची अवकात आहे. आणि अंबादास दानवे म्हणजे एखाद्या गल्लीतला कुत्रा का टपरूट बोलणारा व एक वाक्य म्हणजे तो विरोधी पक्षनेता आहे. त्याची लायकी काय आहे, त्याची अवकात काय आहे? मागच्या दाराने निवडून येतो, जरा जनतेमध्ये निवडून येऊ ना आमच्यासारखं, मग समजू आम्ही की तू लोकप्रतिनिधी आहे. राहिला आमचा धर्मवीरचा प्रश्न किंवा आमच्या महापुरुषांचा, तर जो जनसागर त्या दिवशी आमचा लोकार्पणाला उतरला होता, तो जनसागर त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू होते की आमचे बाबासाहेब बसले, आमची रमाई बसली, माझा शिवराय बसला, माझे वाल्मिकी बसले, माझे महात्मा फुले बसले, हा अभिमान त्याच्या याच्यावर होता. आणि शिवरायांचा मालवणचा पुतळा तो काही सरकारनं नाही बांधला. सारखं मालवणचा पुतळा, सरकारचा भ्रष्टाचार, तो पुतळा नेव्हीच्या लोकांनी बांधलेला आहे. आणि त्याच्यामध्ये गडकरी साहेबांनी स्पष्ट केलं की जे समुद्रातून जे वारं वाहतं, ते खारं वारं जे वाहतं, त्याच्यामुळे त्याचा याच्यावर परिणाम होतो. पण आमच्या बुलढाण्यातले स्मारक याचं स्ट्रक्चर ऑडिट झालं, याच्या सगळ्या परमिशन आहे, आणि याच्या बापदादाच्या 7 पिढ्या जातील तरी आमच्या स्मारकाला धक्का लागणार नाही, अशी आमची स्मारक आहे. आणि म्हणजे तो का इथं भुकून गेला की काय कोणाच्या शेत्या हडप काय संजय गायकवाडनी ऑलरेडी शहरातली 10 एकर जमीन गोरगरीब लोकांना बांधायला दान दिलेली आहे. त्याच्यामुळे आम्हाला कोणाला घ्यायची गरज नाही आहे. जे आहे ते सगळे खोटे विषय आहेत, ते आता हायकोर्टाने हस्तक्षेप केला. 100% हायकोर्टाने 8-15 दिवसात निवाडा होणार आणि तुम्हाला दिसेल की त्यात काय झालेलं आहे. इथे सगळं लोकांना दिलं जातं. 30% कर्मविषयानं 100% करशून त्या बापानं पाहिला का? 100% करशून कामं उभी राहतील का याच्यामध्ये? हां, जरा वास्तवामध्ये लोकांमध्ये फिर, मग कळेल तुला बुलढाणा काय आहे. तर राहुल गांधीवर बोलणं, ती माझ्यावर बोलायची अवकात नाही आहे. मी या देशाचा नागरिक आहे, देशभक्त आहे. माझ्या देशाच्या विरोधात, माझ्या बाबासाहेबांच्या संविधान विरोधात कोणी भूमिका घेईल तर मी बोलेल. मीच काय, या भारताला प्रत्येक नागरिक बोलेल, सामान्य नागरिक बोलेल. प्रत्येकाला अधिकार या देशामध्ये आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.